मित्रहो, कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी जो एकूणच राडा झाला, या राड्यावर अनेकांनी आपापले रिपोर्ट फाईल केलेले असतील. पण यातली जी अगदी थेट आतली बातमी आहे किंवा जे अगदी आतमधलं जे काय रटमटणं आहे किंवा आतमध्ये जे नेमकं काय चाललंय, मग काँग्रेस असेल, महायुती असेल, उत्तर कोल्हापूर या मतदारसंघात असेल, महाराजांच्या घरात असेल किंवा धनंजय माडिकांच्या डोक्यात असेल आणि सतेज पाटलांच्या विचारात असेल, हे जे काय चाललंय हे अगदी शब्दशः किंवा आखो देखा हाल हा आतापर्यंत तुम्ही कदाचित कुठे पाहिला नसेल. मग तोच देण्याचा यथाशक्ती प्रयत्न या व्हिडिओतून मी करणार आहे. मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. एखादी घटना घडली की त्या घटनेच्या अगदी खोलपर्यंत जात त्यावर काम करणं हे टाइम महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच उत्तर कोल्हापूर या मतदारसंघामध्ये जे काही सुरू आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. मित्रहो, या मतदारसंघामध्ये राजेश क्षीरसागर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर आता राजेश लाटकर हे प्रमुख उमेदवार आहेत. आता हे राजेश लाटकर हे सदर बाजार या परिसरामधले नेते आहेत आणि त्यांना इथून निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी अर्ज भरला होता. पण या राजेश लाटकर यांना विरोध कोणाचा होता? तर त्यांना विरोध होता सतेज पाटील यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दोन नगरसेवकांचा. तर ते दोन नगरसेवक कोण आहेत? त्यापैकीचे एक आहेत सचिन चव्हाण आणि दुसरे आहेत शारंगधर देशमुख. या दोघांनी राजेश लाटकर नको, आमचा त्यांना विरोध आहे असं पालुपद लावायला सुरुवात केली आणि सतेज पाटील यांच्याकडून राजेश लाटकर यांची उमेदवारी कशी मागे पडेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे हा जर पारंपरिक मतदारसंघ आपण पाहिला तर तो आहे शिवसेनेचा. आणि शिवसेनेचे इथे उमेदवार निवडून येतात अगदी चांगल्या मताधिक्याने. राजेश क्षीरसागर हे त्यापैकीचे एक नेते आहेत. राजेश क्षीरसागर हे नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत, राज्य नियोजन मंडळाचे, जे एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय समजले जातात आणि याआधी ते मातोश्रीच्याही निकटवर्तीयांपैकीचे एक समजले जायचे. आता योगायोग बघा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं घमासान आहे. आज खरं तर प्रचाराचा पहिला दिवस आहे. का तर काल अर्ज मागे घेण्याचे जी काय प्रक्रिया होती ती सगळीकडे पार पडलेली आहे. आणि आजच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेत उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवलेला आहे. आणि त्याच वेळेला कोल्हापूरमध्ये प्रचंड राजकीय घमासान सुरू आहे. आता हे घमासान का वाट्याला आलं कोल्हापूर उत्तरच्या? तर त्याचं कारण हे आहे, सतेज पाटील हे एक काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, लढाऊ आहेत. जनमानसामध्ये त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे, जनमानसामध्ये त्यांची एक प्रतिमा आहे. हे सगळं जरी असलं तरी मोठ्या नेत्यांकडून जी चूक होते तीच सतेज पाटील यांच्याकडून झाली. मित्रहो, आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदे यांचं एक वाक्य त्यांनी आपल्या काही विरोधकांना ऐकवलं होतं की मला हलक्यात घेऊ नका. तर याच वाक्याची प्रचिती आता कोल्हापूरकरांना आलेली आहे. राजेश लाटकर यांना हलक्यात घेण्याचं काम सतेज पाटलांनी केलं आणि त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे झालं काय, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून राजेश लाटकर हे नॉट रिचेबल होते. ते कोणालाच सापडले नाहीत आणि ते आले कधी? थेट 4:45 वाजता ते कोल्हापुरामध्ये अवतरले. आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की ते कुठे गेले होते, ते घरातच होते का, ते कोणत्या तरी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा पन्हाळ्यासारख्या ठिकाणी जिथे नेटवर्क येणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसले होते का? तर मित्र हो, नाही. टाइम महाराष्ट्रवरून मी पहिल्यांदा आपल्याला सांगतोय, राजेश लाटकर हे निपाणीमध्ये होते आणि तिथे ते अशा ठिकाणी होते की जिथे त्यांचा संपर्क कोणाशी येणार नाही. आता राजेश लाटकर कोण आहे? तर राजेश लाटकर हे सेवा दलाचे एक अत्यंत खंदे असे कार्यकर्ते. आता याच राजेश लाटकर यांची पत्नी
इथल्या महापौरही होती, ते स्वतः नगरसेवक होते आणि हा जो इथला झोपडपट्टी बहुल परिसर आहे तिथे राजेश लाटकर यांचा चांगला प्रभाव आहे. राजेश लाटकर हे हसन मुश्रीफांचे निकटवर्तीय समजले जायचे, पण हसन मुश्रीफ हे जेव्हा महायुतीच्या वाटेवर गेले त्यावेळेला राजेश लाटकरांनी महायुती बरोबर जाणं टाळलं आणि त्यांनी हसन मुश्रीफांना सांगितलं, तुम्हाला जायचं असेल तर साहेब तुम्ही जाऊ शकता, मी स्वतंत्रपणे किंवा मी वेगळा काहीतरी विचार करतोय. आणि ते महाविकास आघाडीबरोबर थांबत त्यांनी लोकसभेला शाहू महाराजांचं काम अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेनं केलं. आणि याच्यामुळे झालं असं की सतेज पाटील यांना त्यांच्या निष्ठा लक्षात आल्या आणि सतेज पाटील यांचा तितकासा काही त्यांना कडवट विरोध नव्हता, पण त्यांच्या बरोबरचे चव्हाण आणि देशमुख या दोन नगरसेवकांनी अक्षरशः पेन्सिल घालून गिरमिट फिरवावं तशा पद्धतीत सतेज पाटील यांच्या डोक्याला भोंगा लावला. आता हे सगळं झाल्यामुळे राजेश लाटकरांना निवडणूक तर लढवायची होतीच, कारण आता आयती संधी आलेली होती. आता इथे झालं असं की हा जो मतदारसंघ आहे इथे भाजपचे एक सत्यजित कदम नावाचे म्हणजे नाना कदम हे इथले स्थानिक नेते आहेत, त्यांना इथून निवडणूक लढवायची होती आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. हे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी एक अत्यंत चाणाक्ष आणि चलाक डाव टाकला. त्यांनी नाना कदम यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि जे राजेश क्षीरसागर यांच्याकडे जे पद होतं नियोजन मंडळाचं अध्यक्षपद ते त्यांनी नाना कदम यांना द्यायला भाग पाडलं. म्हणजे मित्र, सामान्य माणूस राजकारण बघतो ते आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघतो, पण हे नेते किंवा हे मोठे मंत्री किंवा ही मोठी जी काही माणसं आहेत ही राजकारण अशा पद्धतीत खेळत असतात की ज्याचं नाव ते, आणि ते तुम्हा आम्हाला कळणार नाही म्हणून ते राजकीय नेते आहेत आणि म्हणून त्यांना आपण ग्रेटही म्हणायला हवं. तर या सगळा डाव टाकत असताना धनंजय माडिक हा फॅक्टर तिथे दुर्लक्षित करून चालणार नाही. धनंजय माडिकांच्या लक्षात असं आलं की नाना कदम हे जर उमेदवारी मागत असतील तर आपला मुलगा कृष्णराज महाडिक, ज्याला जो स्वतः सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर आहे, जो स्वतः मोटर रेसिंगचा शौकीन आहे, स्वतः चांगलं स्विमिंग करतो आणि त्याचं कोल्हापुरामध्ये एक बरं स्थान आहे, तर त्याला आमदार करण्याचंही धनंजय माडिकांच्या डोक्यात येऊन गेलं होतं आणि त्यासाठी धनंजय माडिकांनी प्रयत्न सुरू केले. पण धनंजय माडिक हे तसे कोल्हापूरमधले एक स्वार्थी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वार्थी म्हणण्यापेक्षा आपण डाव साधणारे राजकारणी असं त्यांचं जर वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यांनी डाव कसा साधला तर त्यांना नाना कदम यांना सगळ्यांकडे घेऊन जायचं होतं, मोठ्या नेत्यांकडे, की यांना तिकीट द्या म्हणून सांगायला. त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांकडे त्यांना घेऊन गेले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन गेले, चंद्रशेखर बावनकुळेंकडे घेऊन गेले. पण जाताना त्यांनी एक गोष्ट केली होती, ती म्हणजे आपले चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना त्यांनी सोबत ठेवलं होतं. आता बातमी आली कोल्हापुरामध्ये की नाना कदम यांचं तिकीट शेवटच्या क्षणाला कापलं जाणार आणि त्याऐवजी कृष्णराज महाडिक यांना तिकीट मिळणार. झालं, नाना कदम यांना मानणारा जो भाजपचा वर्ग आहे किंवा त्यांच्यावर गेली वर्षानुवर्ष प्रेम करणारे जे लोक आहेत ते बिथरले, कारण स्वतः धनंजय माडिक हे खासदार आहेत, आता त्यांचा मुलगा आमदार होणार. आता हीच गोष्ट शाहू महाराजांच्याकडे पण झाली होती, कारण शाहू महाराज हे स्वतः काँग्रेसचे खासदार आहेत आणि त्यांच्या ज्या सुनबाई आहेत मालोजी राजेंच्या सौभाग्यवती, ज्या आत्ता ज्यांनी फॉर्म भरला होता मधुरिमा महाराज ज्या आहेत, त्यांनी हा जो फॉर्म भरला आणि त्या जर समजा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या तर इथलं सगळं चित्र हे वेगळं ठरलं असतं. आता इथे गंमत बघा, हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा आहे, पण तो मागून घेण्याचा, झगडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केला. त्यात आघाडीवर होते थोडेसे संजय राऊत आणि इतरही मंडळी होती, पण संजय राऊतांचं एक आहे की ते जे बोलतायत किंवा जे करतायत ते बोलून दाखवतात, त्यामुळे ती गोष्ट लक्षात आली. पण हा मतदारसंघ काही मिळू शकला नाही. तो मतदारसंघ गेला कोणाला? तो मतदारसंघ गेला काँग्रेसच्या वाट्याला. आणि मग तिथून मधुरिमा महाराज ज्या आहेत त्यांनी जो उमेदवारी अर्ज भरला होता, आता इथे गंमत बघा, उमेदवारी अर्ज भरताना जवळपास आपल्याला 10-15 विभागीय ना हरकत प्रमाणपत्र लागतात. ती जवळपास काही तासांमध्ये
या मधुरिमा महाराजांकडे येऊन गेल्या आणि त्याच्यामुळे झालं असं की आता त्यांचा अर्ज हा जवळपास पात्र होईल असं चित्र होतं. आदल्या दिवशी काय झालं, आदल्या दिवशी राजेश लाटकर यांच्या घरी स्वतः शाहू महाराज गेले, मालोजी राजे गेले, जे माजी आमदार आहेत, ज्यांना राजेश क्षीरसागर यांनीच पराभूत केलं होतं. आणि ते आणि त्यांची पत्नी मधुरिमा या सगळे लोक राजेश लाटकर यांच्या घरी गेले. त्यावेळेला राजेश लाटकरांचे वडील असं म्हणाले की महाराज, कार्यकर्त्याने कधी निवडणूक लढवायचीच नाही का? कार्यकर्त्याला कधी संधी मिळणारच नाही का? त्यावेळेला शाहू महाराजांनी महाराजांच्या शैलीमध्ये एक शब्द दिला की जर कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची वेळ आली आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर मग कार्यकर्त्याला पहिलं जो काही श्रेय आहे किंवा जी पहिली संधी आहे ती त्यांना दिली जाईल. याचं कारण काय की या राजेश क्षीरसागर यांनी ज्यावेळेला मालोजी राजेंचा पराभव केला होता त्यावेळेला कोल्हापूरमध्ये एक टॅगलाईन चालली होती. ती टॅगलाईन काय होती? राजा विरुद्ध प्रजा. राजेश क्षीरसागर हे कार्यकर्त्यांमधून आलेलं नेतृत्व होतं, तर मालोजी राजे हे महाराज किंवा हे छत्रपती घराण्यांचं प्रतिनिधित्व करणारे ग्रस्त होते आणि त्यामुळे त्यांचा तीव्र पराभव झाला होता. आत्ता परिस्थिती अशी आहे, राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांच्यामध्ये जे काही सुरू झालेलं आहे बघा. आदल्या दिवशी ही सगळी जी छत्रपती कुटुंबातली सदस्य मंडळी जी राजेश लाटकरांच्या घरी गेली, त्या सगळ्या गोष्टींबद्दल जितकी माहिती सतेज पाटलांना द्यायला हवी होती तितकी दिली गेली नाही आणि सतेज पाटील हे काहीसे अंधारात राहिले. आता ज्या वेळेला बरं सतेज पाटलांना असं वाटलं की राजेश लाटकर हा कार्यकर्ता असा जाऊन जाऊन किती आवाका पुढे घेऊन जाणार आहे किंवा किती नडून नडून नडणार आहे, पण झालं असं सकाळी 6 वाजल्यापासूनच राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले आणि तिथे सगळी सतेज पाटलांची गल्लत झाली. 2:45 वाजेपर्यंत जो काही वेळ होता, 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यायचा होता, 2:45 वाजता असं लक्षात आलं की राजेश लाटकर हे काही संपर्कात येत नाहीयेत. पण हीच गोष्ट जर छत्रपती शाहूंनी सकाळी जर सतेज पाटलांना सांगितली असती की कसंही करा पण राजेश लाटकरांना संपर्कात घ्या, त्यांना अर्ज मागे घ्यायला लावा आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होईल, पण हे काही सांगण्यामध्ये एक गल्लत राहिली, समन्वय होऊ शकला नाही, संपर्क होऊ शकला नाही आणि शेवटी छत्रपती शाहू महाराज, मालोजी राजे आणि मधुरिमा ही सगळी मंडळी निवडणूक कार्यालयामध्ये पोहोचली आणि तिथे अक्षरशः मधुरिमांच्या हाताला पकडून मालोजी राजे त्यांना बाहेर घेऊन गेले आणि त्यानंतर सतेज पाटलांनी प्रचंड आकांड तांडव केला आणि सतेज पाटलांनी जो आकांड तांडव केला त्यानंतर त्यांना अश्रूही अनावर झाले. याचं कारण असं आहे की सतेज पाटलांच्या विरोधकांनी डाव साधला होता आणि इथला उमेदवार आत्ता राजेश लाटकर हे राहिलेले आहेत. पण राजेश लाटकर यांना जर समजा उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे मदत केली तर ते निवडून येतील असं चित्र आहे. पण हा प्रामाणिकपणा कोल्हापूर उत्तर मधले शिवसैनिक कधीही आजपर्यंत दाखवू शकलेले नाही आहेत आणि उद्धव ठाकरेंना ती किमया गेल्या इतक्या वर्षांमध्ये साधता आलेली नाही आहे. ती आता साधता येईल का हा देखील एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एखादा कार्यकर्त्यांमधून आलेला नेता किंवा कार्यकर्त्यांमधला एखादा चटपटीत वाटणारा त्यांचा म्होरक्या किंवा एखादा परिसर बांधून ठेवणारा राजेश लाटकर जो मूळचा सेवादलाचा आहे आणि तो प्रयत्न करतोय त्याच्या राजकीय महत्वाकांक्षांना धुमारे फोडण्यासाठी किंवा त्या पल्लवित करण्यासाठी, त्यावेळेला सतेज पाटलांसारखे मोठे राजकारणी जर एखाद्याला हलक्यात घेत असतील आणि दुर्लक्ष करत असतील तर मात्र कोल्हापूर सारखं नाट्य घडू शकतं. आता उद्धव ठाकरे काय करतायत याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. राजेश लाटकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची जी काही वेळ आहे ती हा व्हिडिओ शूट होत असताना या भेटीचा कार्यक्रम तिकडे सुरू होता. सकाळी महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे. तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि सतेज पाटील या सगळ्यांनी आणि महालक्ष्मीच्या दर्शनानंतर, महालक्ष्मीच्या आशीर्वादानंतर आता महालक्ष्मी राजेश लाटकरांना पावणार की राजेश क्षीरसागरांना पावणार हे येणारा काळ ठरवणार आहे. पण सतेज पाटील आणि धनंजय महाडिक
यांच्यामधला संघर्ष येणाऱ्या काही काळामध्ये अधिक तीव्र होत जाणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे। कारण सतेज पाटील यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वाढणारं वजन हे जसं धनंजय महाडिक यांना खुपणार आहे किंवा सहन होणारं नाहीये, तसंच तिथल्या अनेक काँग्रेसच्या जुन्या दुड्डाचार्यांनाही एका तरुण नेत्याचा इतका मोठा आणि इतका विस्तारणारा उदय हा देखील अस्वस्थ करणार आहे। पण त्याला सतेज पाटील हे स्वतः कारणीभूत आहेत। एक चांगला नेता ज्या वेळेला असा गाफील राहतो किंवा एखाद्याला हलक्यात घेतो, एखाद्या नेत्याकडे किंवा कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यावेळेला तिथे राजेश लाटकर प्रकरण किंवा राजेश लाटकर किंवा राजेश क्षीरसागर नाट्य जन्माला येतं आणि संपूर्ण महाराष्ट्र डोळे विस्फारून ते बघत राहतो। मित्रहो, आपल्याला काय वाटतं? सतेज पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला खुणावणारं एक तरुण नेतृत्व इतक्या विचित्र पद्धतीत गाफील राहिलं, आपल्या समोरच्या व्यक्तीला त्यांनी हलक्यात घेतलं। म्हणजे जसं मी आपल्याला म्हणतो की नेत्यांच्या भोवती जे खुशमस्करे असतात ते नेत्यांचं नुकसान करतात, अशा खुशमस्कऱ्यांनी सतेज पाटलांचा घात केलाय का? उत्तर कोल्हापूरमधलं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असं रंगणार आहे का? स्वतः खासदार असताना मधुरिमा छत्रपती यांना आमदार करणं किंवा स्वतः खासदार असताना धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिकांना आमदार करू पाहणं, या सगळ्या गोष्टी आपल्याच कुटुंबामध्ये सत्तेचा शकट ठेवण्याचे हे सगळे प्रयत्न या सगळ्या प्रस्थापितांकडून सुरू आहेत का? कार्यकर्त्यांना कसपटा समान लेखण्याची प्रक्रिया ही अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरापासून ते अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरू झाली आहे का? आपल्याला काय वाटतंय? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो आपल्याला जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका। असेच काही व्हिडिओ आणि अशीच आतली बातमी किंवा महत्त्वाच्या घटना घडामोडी अगदी तपशिलासहित समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। आपली निराशा होणार नाही याची खात्री देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।